ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आग्रही असल्याचे बघायला मिळते आहे. जरांगेंना मराठा समाजाचा मिळणारा वाढता पाठिंबा बघता सरकारने देखील कायमच सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच सरकार आणि जरांगे यांच्यात वारंवार संघर्ष बघायला मिळतो आहे. जरांगे यांचे आंदोलन प्रकाश झोतात आल्यापासून त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होऊन गेले आहे. दरम्यानच्या काळात अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे देखील जरांगेंच्या नेतृत्वात पार पडल्याची बघायला मिळते आहे आणि त्या प्रत्येक वेळी जरांगेंच्या टार्गेटवर केवळ देवेंद्र फडणवीसच असल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे. सरकारमधील इतर लोकांवर देखील ते टीका टिप्पणी करतात, परंतु गेल्या काही महिन्यापासून फडणवीस यांच्यावर वारंवार टीका करणे किंवा त्यांचा एकेरी उल्लेख करणे आणि अगदीच टोकाला जाऊन फडणवीसांची त्या ठिकाणी जात काढणे असे प्रकार घडल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे. खरं पाहिलं तर सरकारचे प्रमुख हे एकनाथ शिंदे असताना जरांगेंच्या टार्गेटवर कायमच देवेंद्र फडणवीसच कसे काय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाइट मराठी. मनोज जरांगे यांचे पहिले उपोषण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतरवाली सराटीमध्ये गेले होते. अजित पवार व त्यांच्या गटाचे नेतेही जरांगेंच्या अधूनमधून गाठीभेटी घेत असतात, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कधीही जरांगे यांची भेट घेतल्याचे निदर्शनास आले नाही. जरांगे यांचा फडणवीसांवर इतका राग का, या गोष्टीच्या मुळाशी गेल्यावर अगदी सुरुवातीला अंतरवाली सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अंतरवाली सराटीत लाठीचार्ज करायला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, असा आरोप जरांगेंनी फडणवीसांवर वारंवार केला आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्यांना प्रमोशन्स दिले गेले असाही आरोप जरांगे यांनी केला आहे. एक ब्राह्मण संपूर्ण मराठा संपवायला निघाला आहे, अशी टीका करताना जरांगे यांनी कायमच देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. भाजपचे 113 आमदार पाडणार, तसेच सगळे लोक मिळून फडणवीसांचा काटा काढणार, त्यांना राजकारणात ठेवणार नाही, असे जरांगे वारंवार त्या ठिकाणी सांगत असतात. देवेंद्र फडणवीस हे भुजबळांपेक्षाही त्या ठिकाणी जास्त जातीवादी असल्याची टीकाही जरांगे यांनी केल्याची बघायला मिळते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांची धार सौम्य स्वरूपाची असल्याची बघायला मिळते. हे दोन्ही नेते देखील सरकारचेच घटक असताना जरांगे यांनी कायमच फडणवीसांना टार्गेट केले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजपने ठरवले तर मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजपच मुख्य भूमिकेत आहे आणि प्रदेश भाजपचे सध्याचे नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळेच जरांगेंच्या टार्गेटवर कायमच देवेंद्र फडणवीस आपल्याला बघायला मिळतात. याविषयी बोलताना बबनराव तायवाडे म्हणतात, देवेंद्र फडणवीस किंवा छगन भुजबळ म्हणजे सरकार नव्हे, तर जरांगेंनी संपूर्ण सरकारवर त्या ठिकाणी टीका करायला पाहिजे. भाजपच्या प्रवक्त्यांनी याविषयी बोलताना म्हटले, जरांगे यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात आहे. त्यांच्या इशाऱ्यावरच ते त्या ठिकाणी भाजपला लक्ष करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. असे असतानाही शरद पवार यांच्या सांगण्यावरून जरांगे हे फडणवीसांवर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करतात. जरांगे यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा. आमच्या इनसाइट मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.